चतुर्थी आहे, धोंड्याचा महिना आहे. मी आता उकळीचे मोदक, उकळीचे धोंडे करणार आहे. आज मुलगी आली पाहुणी, तिला धोंडे करणार आहे आज. कुकरमध्ये पाणी टाकते आता, पाणी घेते आता उकळून सर. आता डाळ टाकून घेते. आता पाणी उकळलं आपलं. आता डाळ टाकून घेतली. आता कुकरला झाकण लावून घेते. आता डाळ शिजली पुरी हो, आता बारीक करून घेते. आता तूप टाकून घेते. आता झालं आपलं. डाळ टाकून घेते. आता पुरण वाटून घेतलं ते टाकून घेते. आता त्याच्यात टाकून घेते. आता याच्यात आता हे पुरण चांगलं परतून घ्यायचं. असं पुरण कलसलं. आता मी इलायची, जायफळ वाटून घेतलं. आता ते टाकून घेते त्याच्यात. आता आपलं पुरण कलसलं. आता झालं आपलं पुरण तयार. आता काढून घेऊ. आता आपण आता हे धोंड्याचं पीठ भिजून घेते. आता मोदकाचं धोंड्याचं पीठात मीठ टाकलं. आता पीठ भिजून घेते असं निब्बर. आता पुरण भरून आता धोंडे करून घेते. आता आणि मोदक करून घेते. आता वाटी करून घेतली. आता त्याच्यात पुरण भरलं. आता असे मोदक करून घेते. आता मोदक करून घेतले. आता वाफून घेऊ आपण. वाफीवर मोदक ठेवून घेतले. आता धोंडे ठेवून घेऊ आपण. आता मोदक ठेवून घेतले. आता हे वाफून घेते मी. आता त्याच्यावर झाकण ठेवते. आता आपले मोदक उकळले. आता उतरून घेऊ आपण. पुरीनं मी आता ती कुकरची शिट्टी उस्तर आता करून घेते. आता हे आंब्याचं असं हे कोईचं हे करून घेते. रस करून घेते. आता हे पण टाकून घेते. कधी आता हे कोईला असं मीठ टाकून घ्यायचं. मग काही शरीरात चवदार लागतो जर मीठ टाकलं की. हे रस मिक्सरमध्ये टाकून घेऊ. आता बारीक करून घेऊ आपण मिक्सरमध्ये. त्याच्यात साखर टाकून घेऊ 2-3 चमचे. आता आमटी करते मी. आता पुरणाची आमटी करते. आता हे खोबरं घेतलं, 2-3 बदाम घेतले, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा, धनी, हे दगडफूल. आता हे भाजून घेऊ ते सारं. आता मिरच्या भाजून झाल्या आपल्या. आता त्याच्यातच खोबरं टाकून घेते. आता ते भाजून झाले. आता काढून घेऊ. आता चुलीत कांदा भाजून घेतला. थोडा तव्यावर कलसून घेते. आता त्याला मसाला वाटून घेते पाट्यावर. आमटीचा मसाला वाटून घेते पूर्वी. पळे तेल टाकून घेते. लसूण टाकून घेते. थोडी हळद टाकून घेते आणि थोडं घरगुती मसाला टाकून घेते. पाट्यावर वाटलेला मसाला असं टाकून घ्यायचा. आता
चांगला मसाला पैसून घ्यायचा असा, लय भारी लागते आमटी. हे वाटलेलं पाणी टाकून घेऊ आपण त्याच्यात. आता हे येळवणी टाकून घेऊ आपण डाळीचं पाणी. आता मीठ टाकून घेऊ असं. आता मीठ टाकून झालं आपलं. आमटी उकळली आता पुरणाची आमटी छान उकळली. आता चांगली उकळू दिली ना चवदार लागते आमटी. पूर्व तयार आहे दोंड्याचा स्वयंपाक. या जेवायला. आमटी आहे, भजी आहे, भात आहे, दोंडे आहे, मोदक आहे, रस आहे, पुरणाची पोळी आहे आणि कोरडाई पापड आहे. या जेवायला. आता सारं तयार आहे आपलं स्वयंपाक दोंड्याचा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.